नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आता धनंजय मुंडे यांनी देवाभाऊंची भेट घेतली. का घेतली? आतलं नक्की काय चर्चा, काय बोलले, हे नक्की काय बाहेर आले का अद्याप तर काय आले नाही, हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि ह्याच्या आधी जर का आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे बीड प्रकरणी अतिशय गंभीर आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाही हलगर्जीपणा त्यांना नको आहे आणि तसे आदेश पोलीस खात्याला त्यांचे आहेतच. आणि काहीही करून हे प्रकरण धसास लावून आरोपींना फाशीची शिक्षा ही दिली जाणार. देवाभाऊ गप्प बसणार नाही. आज विश्लेषणाचा मुद्दा मी हा का केलाय तर देवाभाऊंचेच संकेत त्या ठिकाणी आहेत की ओरड आहे. आता महायुती आहे, ह्याच्यामध्ये अजितदादा आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत. हे दोन पक्ष आहेत शेवटी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची. अशा वेळेला धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. अजितदादांनी त्याच्यावर निर्णय करावा व आत्ता एवढा जनतेमध्ये आक्रोश असेल तर ठीक आहे, राजीनामा देऊन काय तथ्य बाहेर येईल हे संकेत आधी दिलेले होते, त्याच्यावर आपण आधी विश्लेषण केलेलं आहे. परंतु आज भेट घेतल्यानंतर कुठंतरी पाणी मुरतंय. धनंजय मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलेलं असणार आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण ह्या प्रकरणात माझा काडीचा संबंध नाही. गृह खातं तुमच्याकडेच आहे, ओपन उघड, तुम्ही आता सगळं बघताय, चौकशी करताय, त्याच्यातनं कुठं जरी माझं नाव आलं तरी मी राजीनामा द्यायला तयार आहे, हीच बोलणी झाली. आज देवाभाऊंचे शेवटी देवाभाऊ काय म्हणणार, याच्यामध्ये जे काही तथ्य आहे ते समोर आलं तर राजीनामा तर हा द्यावाच लागेल. परंतु आज जे मीडियामधनं सगळीकडं जी दंगा चालला आहे, त्यात प्राजक्ता माळींचं एक प्रकरण मध्ये झालं, त्याच्यातनं आणि परत गोंधळ सगळा, हे जे जे चाललेलं आहे ना, हे एकूण महायुतीला ह्याचा फटका बसतोय. आरोपी सापडत नाहीत. वाल्मिक कराड आत्ता पकडला म्हणत अजून तर काही पकडला गेला नाही. ते आता आज उद्या त्याला पकडतील आणि काहीतरी तो सरेंडर होईल हे दिसतंय आता चित्र तसं. आणि तो पकडल्या गेल्यानंतर त्याच्याकडनं सुद्धा काही गोष्टी उघड होणारच आहेत, कारण तो पक्का गुन्हेगार आहे हे आता सगळीकडे कळालेलं आहे. महाराष्ट्राला अगदी सगळीकडं हे झालेलं आहे आणि तो मुंडेंचा उजवा हात आहे. त्यामुळं धनंजय मुंडे हे स्वतः आज देवाभाऊंच्याकडे जाऊन त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी राजीनामा द्यायला तयार आहे, आपण सांगा. पण देवाभाऊने आधीच सांगितलेलं आहे की स्वतःहून तुम्ही राजीनामा द्या. ह्या चर्चा कुठं लपलेल्या नाही आहेत आणि त्यांच्याकडनं पण काही खरं अजून उघड झालेलं नाही आहे. परंतु नक्कीच धनंजय मुंडे हे राजीनामा मनापासून द्यायला तयार नाहीत, कारण त्यांना पक्की खात्री आहे की माझा ह्याच्यात संबंध नाही. माझं ते जवळचा जरी असला वाल्मिक कराड, तरी त्यानं जर काही केलं असेल तर तो भोगेल, मला का त्याच्यामध्ये धरताय. हा, आता जर का वाल्मिक कराडनंच मला मुंडेंनी सांगितलं तर धनंजय मुंडेच बोलले ते तर ठीक आहे ना. आणि त्याने अजून दिला नाही राजीनामा आणि अजित दादा सुद्धा मौन बाळगून आहे, तिथं भेट देऊन आले. अजितदादांनी सुद्धा त्यांचं काय असेल ते स्पष्ट बोलले, स्पष्ट वक्तेच आहेत ते पहिल्यापासून, संपूर्ण महाराष्ट्राला ते त्या बाबतीत सुपरिचित आहेत. परंतु अजितदादा सुद्धा गप्प आहे. त्याचा अर्थ धनंजय मुंडे ह्याच्यात कुठं अडकले असावेत असं वाटत नाही. कारण अजितदादांना जरा जरी संशय असता तरी धनंजय तुम्ही राजीनामा द्या स्पष्ट बोलले असते अजितदादा. आता हे एक एक गोष्ट आहेत. आणि देवाभाऊंचे संकेत काय आहेत की कशाला आता राजीनामा आत्ता द्यायचा आणि नंतर परत त्याच्यात काही नसेल तर तुम्ही परत यायचा. हा कदाचित भारतीय जनता पक्षाचं आणि भारतीय जनता पक्षामध्येच असणाऱ्या एक मातृसंस्था RSS त्यांची कदाचित ही ओरड असावी की बाबा राजीनामा द्यावा, आता बदनाम व्हायला लागलाय तुम्ही, ह्याच्यातनं काही निघेल ते निघेल, पण आता पदाला कशाला चिकटून राहायचं अशा वेळेला, एवढे आरोप होत असताना. आता भाजपचेच आहेत ना आमदार सुरेश धस, त्यांचं बोट त्यांच्याकडेच आहे, धनंजय मुंडेंच्याकडं. जितेंद्र आव्हाड तर नाव घेऊनच बोलतायत. मग धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता असं
एकंदर चर्चा असताना आज त्यांनी अचानक जाऊन भेटून हेच सांगितलेलं आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे. आता पुढचं सगळी गणित आहेत ती अजितदादांच्याकडे फिरायला लागली. अजितदादा ह्याच्यावर काय निर्णय करतील त्याच्यावर देवाभाऊ निर्णय करणार आहेत. हेच आत्ताचं चित्र आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.